नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? तर चला, आंब्याचा सीझन चालू झालेला आहे आणि आता आपल्याला आमरस तर करायलाच पाहिजे आणि आजच्या दिवशी तर आमरस नक्कीच झाला पाहिजे. आज आहे अक्षय तृतीया. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. हे असे मस्त पिकलेले आंबे घ्यायचे. तुम्ही कोणत्याही जातीचा आंबा घेऊ शकता जो तुम्हाला आवडेल तो. मला हापूस आवडतो म्हणून मी हापूस घेतलेला आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आंबे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि कापून घ्यायचे. देठ काढून टाकायचं आहे. पारंपरिक पद्धतीने जर आमरस करायचा असेल तर आंबा पिळून त्याचा रस काढून आमरस केला जातो. पण आत्ता कसं आहे ना, कधी कधी आंब्यामध्ये आतमध्ये गाठी असतात, खराब झालेले असतात. मग ते पाहावं लागतं. त्याच्यासाठी आंबे कट करायच्या आधी आणि मग आपण त्याचा गर काढून घ्यायचं आहे. म्हणून पहिले आपण आंबे कापून घेऊया व्यवस्थित, सगळे चेक करूया आतमध्ये व्यवस्थित आहेत ना, आणि मग आता त्याचा आपण गर काढून घेऊया. तर अशा प्रकारे ना चमच्याच्या साहाय्याने सगळ्या आंब्यांचा गर काढून घ्यायचं आहे आपल्याला. कारण चमच्याच्या साहाय्याने काढलं ना की व्यवस्थित सगळा सालीपासून गर काढला जातो. त्याच्यामुळे असं छान मस्त चाटून पुसून गर आपण आंब्याच्या सालीपासून काढून घेऊया. सगळ्या गोष्टी मेहनत करून पैसे देऊन आपण आणलेल्या असतात. त्याच्यामुळे कोणतंही अन्न, कोणतीही वस्तू वाया घालवायची नाही. जितकं होईल तितकं सेव्ह केलेलं बरं. तर असं चमच्याच्या साहाय्याने काढाल ना तर सालीपासून सगळा गर व्यवस्थित निघतो. सुरी घेतली तर मध्येच साली कट होतात आणि मग गर निघत नाही आणि आपल्याला बोट कापण्याची पण भीती असते. म्हणून असं छान गर काढून घ्यायचा. बघा, भरपूर गर निघालेला आहे आंब्याचा. तर आता एक मिक्सरचं भांडं घेऊया किंवा ज्युसरचं भांडं घेऊया. मी ज्युसरचं भांडं घेतलेलं आहे. तुमच्याकडे मिक्सरचं असेल तर मिक्सरमध्ये केला तरी चालतो. तर त्याच्यामध्ये पूर्ण गर टाकून घ्यायचं आहे. बर्फाचे तुकडे घालायचे आहेत म्हणजे आपला आंब्याचा रस काळा होत नाही. आवडीनुसार साखर घालायची, तुम्हाला जितकं गोड आवडतं त्या हिशोबाने किंवा तुमचे आंबे कसे गोड आहेत त्या हिशोबाने. आणि आता मिक्सरला लावून घेऊया आपण सगळा रस. मी वेलची पूड वगैरे घालत नाही, मला रिअल टेस्ट आवडते. त्याच्यामुळे तुमच्या इच्छेनुसार तुम्ही घालू शकता. तर मस्त असा घट्टसर आंब्याचा आमरस इथे झालेला आहे. तो एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे. आता मस्त घट्ट असा आमरस. आणि आता इकडे पुरी बनवत आहे. तर पुरी बनवण्यासाठी ना कणिक घ्यायचं. कणिकमध्ये थोडासा रवा घालायचा, चिमूटभर साखर घालायची आणि घट्टसर कणिक मळून घ्यायची. आणि त्याच्या मस्त अशा गोल गरगरीत पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत आणि लगेच गरमागरम तेलामध्ये तळून घ्यायच्या आहेत. तर इकडे मी तेल गरम करत ठेवलेलं आहे. तर आता तुम्ही म्हणाल तेलाचा रंग खूप डार्क वाटतोय. हो, कारण मी राईस ब्रँड फ्लेवरचं तेल वापरते. त्याच्यामुळे ते डार्क कलरचं असतं थोडंसं, म्हणून कलर तसा डार्क वाटतोय. ते यूज केलेलं तेल नाही आहे. ओके. तर चला, आता आपल्या पुऱ्या अशा मस्त टम्म फुगलेल्या आहेत. कणिक मळताना चिमूटभर जर साखर घातली ना तर पुऱ्या ना ऑइली होत नाही, तेलकट होत नाही, तेल जास्त शोषून घेत नाहीत. त्याच्यामुळे ही टिप तुम्ही नेक्स्ट टाईम नक्की वापरा आणि बघा पुऱ्या कशा होत आहेत त्या, आणि मला पण सांगा. तर मस्त अशा आपल्या टम्म फुगलेल्या पुऱ्या आपण काढून घेऊया. काय मंडळी, कशा दिसतात पुऱ्या? टम्म फुगल्यात की नाही? तर चला आता आमरस सर्व करूया. मस्त एका वाटीमध्ये आमरस ठेवलेला आहे आणि इकडे पुऱ्या सर्व करते मी. आज अक्षय तृतीया आहे. आपल्या महाराष्ट्रीयन संस्कृतीमध्ये अक्षय तृतीयाला आमरस हा घरी केलाच जातो. प्रत्येकाच्या घरी बनतो आणि मीही बनवला आहे आमरस. खरं तर ना आजच्या दिवशी पुरणपोळी बनवली जाते, पण मी पुऱ्या बनवल्यात. प्रत्येकाचा चॉईस असतो शेवटी. मला पुऱ्या आवडतात आमरसासोबत, मी पुऱ्या बनवल्यात. तुम्ही पुरणपोळीसुद्धा बनवू शकता तुमच्या इच्छेनुसार. तर कसं झालं आहे आमरस. आणि इकडे ना मी आईस्क्रीम बाउलमध्ये सुद्धा आमरस सर्व केला होता. खूप छान आणि टेम्पटिंग दिसत होतं. म्हटलं तुम्हालाही दाखवूया कसं दिसतंय. मस्त दिसतंय ना एकदम. खूप सुंदर असं खावंसं वाटतंय लगेच ना. तर चला, लाईक, शेअर अँड कमेंट करा.